अखेर एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय। ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे। नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील यांनीही प्रवेश केलेला आहे। साई खासदार आता शिवसेनेच्याच तिकिटावर लढतील आणि जिंकतील असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला। लोक सोडून का जात आहेत याचं त्यांनी आत्मचिंतन करावं। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। स्वार्थासाठी कोणी आमच्या सोबत आलं नाही, मतदारसंघाच्या विकासासाठी 6 खासदार आमच्या सोबत असल्याचं शिंदे म्हणाले। 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील। खासदार आपल्याकडे आलेले आहेत, त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। मेळाव्यामध्ये मी उभा राहिलो होतो आणि एक वाक्य म्हणालो होतो मी, तर आता एक नाही 6 टायगर इथं उपस्थित आहेत। ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय। साई खासदार शिवसेनेच्या तिकिटावर लढतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय। तर त्याच वेळेला ठाकरेंसोबत आता राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे 3 लोकसभेचे खासदार उरलेत। ठाकरेंसोबत असलेले 3 खासदार आणि आत्ता उबाटातनं फुटून 6 खासदार हे शिंदे सेनेत दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला आहे। दरम्यान ठाकरेंचा 7वा खासदारही शिंदे सोबत असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे। आज है 7वां जो है उसका कहना ऐसा था कि मुझे कैबिनेट मिनिस्ट्री दे दो केंद्र में पैसे देऊन आम्ही कोणाला घेत नाही। आम्ही एक गोष्ट सांगायला हवी की उद्धवजींना मी एक गोष्ट विचारून घेईन। उद्धवजी, राज ठाकरेंचे तुम्ही जेव्हा 6 नगरसेवक फोडले होते त्यावेळेला तुम्ही संजय राऊतांनी तुडवाची भाषा केली नव्हती, त्यावेळेला 50 खोक्यांनी ओके कोण बोललं नव्हतं। मग ज्यावेळेला आता शिंदे साहेबांच्याकडे विकासासाठी मतदारसंघातल्या ज्यावेळेला खासदार येत आहेत त्यावेळेला तुम्ही तुडवाची भाषा करताय आणि खोक्यांनी ओकेची भाषा करताय। 100% सक्सेसफुल झालंय। 6 आता येणार आहेत, 7वा काठावरती आहे, ते उद्धवजींना विचारामध्ये सांगतील। दरम्यान ऑपरेशन टायगरवर उद्धव ठाकरेंची आज आमदारांसोबत चर्चा झाली। खासदारांनी कसा विश्वासघात केला हे जनतेपर्यंत पोहोचवा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना आलेल्या आहेत। पक्षाचे समर्थक, जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय करा। त्याच वेळेला बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आपण बैठका घेणार असल्याचं ठाकरे म्हणाले। एकत्र राहून लढा द्यायचा आहे। सूचना आमदारांसाठी आहे, त्यात तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? बघा काय सध्याचे वातावरण आहे, बघा 6 खासदार फुटलेले आहेत। उद्धव ठाकरेंची भूमिका, माझी भूमिका ठाम असल्यामुळेच मी मिटिंगला हजर आहे। कळलं?
चला. नाही, नाही, पण सोपं साहेब काय अच्छा. आमदारांशी काय बोलले उद्धव ठाकरे काय ते एक सांगतील ना, त्यांनी सांगायचं. दरम्यान या पक्षप्रवेशानंतर आता विजयोत्सव शिवसेनेच्या गोटात सुरू झालेला आहे. थेट आपण ही दृश्य पाहतोय. खासदार ज्योती वाघमारे यांच्या शिवसैनिकांनी आपला विजयोत्सव सुरू केलेला आहे. आजचा दिवस शिवसेनेसाठी फार महत्त्वाचा मानला जातोय, कारण शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा लोकसभेत वाढलेली आहे. इंडियाच्या घटक पक्षात आता शिवसेना एक प्रबळ खासदारांचा पक्ष ही ओळख निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झालेले आहेत. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे. 2024च्या निकालानंतर खरं तर याची तयारी सुरू झाली होती आणि त्याला आज मूर्त रूप लाभलेलं आहे. उद्धव ठाकरेंकडे फक्त आता 3 खासदार उरलेले आहेत, तर त्याचवेळी 6 खासदारांचं बळ हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेले आहेत. आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील शिवसेनेत दाखल झालेले आहेत. आज पत्रकार परिषदेत आपल्या पक्षप्रवेशाची घोषणा त्यांनी केलेली आहे. दरम्यान या सगळ्या प्रचंड बसलेल्या धक्क्यानंतर आता शिवसेना उभाटा गटातनं पुन्हा एकदा संघटना बांधणी आणि कार्यकर्त्यांपर्यंत जनतेपर्यंत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्योतिताई, काय सांगाल? ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालेलं आहे. ऑपरेशन टायगर 100% सक्सेसफुल झालेला आहे. वाघाने आपली शिकार केलेली आहे आणि त्यांचं ऑपरेशन तुडवा, शिंदे साहेबांचं ऑपरेशन महाराष्ट्र घडवा. जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. अगदी बरोबर, प्रचंड जल्लोष आहे, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंय आणि शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की तेच महाराष्ट्राच्या राजकारणाचे विक्रम राठोड आहेत आणि बाकीच्यांनी आता आपलं गाठोडं पकडून बसावं की जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं, जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं, हे आज शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय. मुद्दा आहे असा, आता खासदारांचं ऑपरेशन टायगर झालंय, आता राज्यामध्ये आमदार आणि नगरसेवक कधी? मी बाकीचं जास्त काहीच बोलणार नाही, पण एवढंच बोलेन की ये तो सिर्फ झाकी है, अभी बहुत कुछ बाकी पण है. एक आरोप सातत्याने केला जातोय, जे खासदार आलेत की मंत्रिपदासाठी आलेले आहेत, मंत्रिपद मिळणार आहे. अहो, ज्या लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या वडिलांचे विचार विकून खाल्ले त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवूच नाही. आगे 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 देखो होता है की असं म्हणावं लागेल. अगदी बरोबर आहे, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आपल्या सोबत इथे आपण जर पाहिलं तर ज्योती वाघमारे होत्या आणि हा सगळा जल्लोष सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत होता. आणि ही सध्याची दृश्य आहेत. मी सध्या आहे वाय बी चव्हाण येथे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला शिंदेच्या शिवसेनेचे आणि जे काही खासदार आहेत त्यांचे आपल्याला इथे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतं. ही थेट दृश्य आपण दाखवतो वाय बी चव्हाणच्या बाहेरची. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातले हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते इथे आपण पाहू शकतो. सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि आज अखेर 6 ठाकरेंच्या खासदारांनी बंड केलं, एक गट स्थापन केला आणि त्यानंतर इथे पक्षप्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे. आणि अखेर आपण जर पाहिलं तर आता ज्योती वाघमारेंनी सुद्धा सांगितलं की ज्या 6 खासदार शिवसेनेच्या तिकिटावर लढतील आणि जिंकतील. लोक सोडून का जात आहेत याचं आत्मचिंतन करावं, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उभाटा गटाला टोला लगावलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यामुळे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर आता यशस्वी झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी. आपल्यासोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे. श्रीकांतजी, अरे मी मगाचपासून उभा आहे सागर. थांबा. आपल्यासोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे. पण त्याच्यावर डॉक्टर साहेब, ऑपरेशन टायगर यशस्वी शिंदे साहेबांनी सांगितलं, कायदेशीर प्रक्रिया काय होती ती पूर्ण केली आहे का? कारण गेल्यावेळी जी अडचण ती निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जाते का? कसली अडचण झाली होती गेल्या वेळेस? कसली कोर्टामध्ये विषय गेला होता आणि कोर्टाने काय निर्णय दिला? कोर्टाने योग्य तो जो आहे तो निर्णय दिलेला आहे.
आणि आता ज्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज या सगळ्या 6च्या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. संजय राऊत सातत्यानं टीका अरे करतायत. जाऊ दे ना, कुठे त्याचं नाव घेताय तुम्ही? टीका करत राहू दे, त्यांना त्याच्या पार्टीला फायदा होतोय ना. आमच्याकडे लोक येत राहत आहेत. तुम्ही म्हणाल की तुम्हाला आणखी काय टायगर ऑपरेशन चालू राहणार 2.0 3.0 नगरसेवक आहेत आमदार यांच्यासाठी सुरू राहणार का? आता मला वाटतं तुम्ही दिल्लीत असता तिकडचा फ्लेवर तुम्हाला जास्त माहिती. दिल्लीचं तर झालं ऑपरेशन आता. महाराष्ट्राचं आता ते महाराष्ट्राच्या सर्जनला विचारलं लागेल. बरं, यांना काही कमिटमेंट दिली आहे का? 6 खासदारांपैकी मला केंद्रामध्ये मंत्रीपद, राज्यमंत्री. कोणी जो आहे तो कुठलाही कमिटमेंट घेऊन आलेला नाहीये. या ठिकाणी प्रत्येक जण हा जो आहे हा विकासातला बघून शिवसेनेवरती विश्वास दाखवून शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतात त्या कामावरती विश्वास ठेवून जे आहे ते आलेले आहेत. ओमराजे निंबाळकर देखील म्हणाले की मी कुठल्या केससाठी तुमच्याकडे येत नाहीये. हे पण तुम्हाला मी ऑन रेकॉर्ड मला सांगायचंय की जो काही निर्णय लागेल तो लागू द्या, पण मला जे आहे तुमच्या बरोबर जे मी येतोय ते मला जे आहे माझ्या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे. माझ्या कार्यकर्त्या जो आज विकासापासून वंचित आहे त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे मला. त्याच्यासाठी ओमराजे आले, नाहीतर कालचा निकाल तुम्हाला वेगळा दिसला असता. पण आज आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, ओमराजेंबरोबर, आणि त्यांच्याबरोबर पूर्ण न्यायिक प्रक्रिया जी आहे ती पुढे कशी जोरदारपणे लढायची त्याच्यासाठी जे आहे एक भाऊ म्हणून, एक परिवारातील सदस्य म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. शेवटचा प्रश्न, संजय राऊत पुन्हा खोके आणि ते संदर्भ दिले. घिसा पिटा रेकॉर्ड तेच वाजवत आहे 2022 पासून. त्यांना अजून जोरजोरात वाजू द्या, म्हणजे अजून लोक येतील. कॅमेराचा सतीश कदमसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.